नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण ऋषीपंचमी व्रताविषयी माहिती बघणार आहोत. ऋषीपंचमी व्रत म्हणजे काय, हे व्रत कसे करावे, व्रताचे आचरण कसे असावे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ऋषीपंचमी व्रत म्हणजे काय? ऋषीपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली आहे, ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रगटीकरण केले, जतन केले, त्यांचा गूढार्थ सामान्यांपर्यंत पोहोचवला, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ हे सप्तश्री आहेत. त्यांच्या स्मरण प्रीत्यर्थ उपवास केला जातो. आता हे ऋषीपंचमी व्रत कोणी करावे? मासिक धर्म, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो. त्यामुळे सुवासिनी आणि श्रीमती या दोघींनी हे व्रत करू शकतात. तसेच पुरुषांनीही हे व्रत केले तर चालते. आता पुढे आहे, हे व्रत कसे करावे, आचरण काय असावे. या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी, पुरुषांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत. शक्य झाल्यास नदी, तलाव, विहीर येथे स्नान करावे. असे न जमल्यास घरीच स्नानाच्या पाण्यात गंगेचे स्मरण करून मग स्नान करावे. त्यानंतर शुभ्र वस्त्र परिधान करावे, कुंकुम तिलक धारण करावा आणि 5 गव्यांचे प्राशन करावे. दररोजची देवपूजा, नित्यसेवा इत्यादी झाल्यानंतर पुढील प्रमाणे पूजन करावे. ऋषीपंचमीला फळे आणि कंदमुळांचा आहार घ्यावा. बैलाच्या श्रमाची काहीही खाऊ नये. दिवसभर फलाहारवर राहावे. आता व्रताचे साहित्य आणि मांडणी. सुपारी 11 नग, नागवेलीची पाने 2 विड्यांसाठी, सुटे पैसे, अखंड तांदूळ 200 ग्रॅम, पाट किंवा चौरंग, शुभ्र पांढरे वस्त्र, काळे किंवा निळे सोडून कोणत्याही रंगाचे चालेल, अष्टगंध, अक्षदा, हळदी कुंकू, शुद्ध पाणी, तांब्याचा तांब्या, संध्यापात्र म्हणजेच प्लेट, 2 पळी फुले, धूप, तेलाची समई, पंचामृत, तुपाचे निरांजन, नैवेद्यासाठी खडीसाखर, सुवासिनी महिलेला दान करण्यासाठी सौभाग्याच्या वस्तू म्हणजे कुंकू, खण, नारळ, बांगड्या, गजरा इत्यादी आपण दान करू शकतो. तर पूजेची मांडणी कशी करायची? पूजा पूर्वमुख मांडावी. चौरंग किंवा पाटावर वस्त्र टाकून तांदळाचे एक रेषेत 9 ढीग म्हणजेच पुंजके मांडावेत. त्यावर एक सुपारी ठेवावी. आपल्या डाव्या हाताकडील बाजूला तेलाची समई प्रज्वलित करून घ्यावी. धूप लावावा. पूजेसमोर रांगोळी काढावी. आता पूजाविधी कशी करायची? पूजेतील आपल्या उजव्या हाताकडून पहिली सुपारी ही श्री गणपतीची असते. शेवटची सुपारी माता अरुंधतीची आणि गणपती शेजारून अनुक्रमे 7 सुपारी या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ ऋषींच्या असतात. सर्वप्रथम मंगल तिलक, आचमन, प्राणायाम, देवता स्मरण करावे. पुढील प्रमाणे संकल्प करावा. महिलांनी मासिक धर्माच्या वेळी कळत नकळत केलेल्या स्पर्शामुळे जे दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तश्रींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे असा संकल्प करावा. यानंतर देवघरातील शंख, घंटा यांचे पूजन करायचे. दीपपूजन करून शंखातील पाणी सर्वत्र शिंपडावे. सर्वप्रथम गणेशाच्या सुपारीचे श्री महागणपते नमः या नाममंत्राने पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर सप्तऋषी आणि अरुंधती मातेच्या सुपारीचे आव्हान स्थापन करून षोडोपचारे पूजन श्री अरुंधतीसह कश्यपादी ऋषीभ्यो नमः या नाममंत्राने करावे. म्हणजे आव्हानपासून तर क्षमा प्रार्थना कृतीपर्यंत षोडोपचारे पूजन करावे. शेवटी उजव्या हातात एक सुपारी, अक्षदा, फूल, नाणे घेऊन श्री अरुंधतीसह कश्यपादी ऋषीभ्यो नमः अर्घ्य समर्पयामी ईद न मम असे म्हणून ताम्हणात सोडावे. त्यानंतर खालील व्रतकथा वाचन करावी. एका सुवासिनी महिलेला वायनदान म्हणजे सौभाग्याच्या वस्तू दान कराव्यात. दुसऱ्या दिवशी कश्यपादी 7 ऋषी आणि अरुंधती यांचे पंचोपचार पूजन करून दही भाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन करावे. सुरुवात केल्यानंतर 12 वर्षांनी किंवा वयाच्या 50 नंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते. आता आपण ऋषीपंचमी व्रताची कथा बघणार आहोत.
आटपाट नगरात एक ब्राह्मण होता. तो आपली शेतीभाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी त्याची बायको मासिक धर्म असताना तिच्याकडून घरात सगळीकडे स्पर्शास्पर्श झाला. त्या दोषाने तिचा नवरा पुढच्या जन्मी ऋषभ झाला आणि त्या स्त्रीला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी अशी की दोघेही आपल्या मुलांच्या घरी राहत होते. त्यांचा मुलगा मोठा धार्मिक होता. तो देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचे आदरातिथ्य करी. एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होते. त्याने बायकोला सांगितले, आज माझ्या आईचे श्राद्ध आहे, खीर पुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिने यथासांग खीर पुरीचा स्वयंपाक केला. खिरीचे भांडे उघडून ती बाहेर गेली. तेवढेच सर्पाने खिरीमध्ये गरळ टाकले. हे त्या कुत्रीने पाहिले. तिने विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील, त्यामुळे मुलाला ब्रह्महत्येचे पातक लागेल. म्हणून ती उठली आणि पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळते खोलीत घेतले आणि कुत्रीच्या कमरेत मारले. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला आणि ब्राह्मणांना जेवू घातले. तिने रागाने कुत्रीला उष्टे खरकटेही घातले नाही. कुत्रीला सारा दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली. ती आक्रोश करू लागली. बैलाने तिला कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, मी उपाशी आहे, आज मला सुनेने अन्न पाणी दिले नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकले, ते माझ्या दृष्टीस पडले. ब्राह्मण मरतील म्हणून मी खिरीच्या पातेल्याला जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिने जळते खोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझे सारे अंग दुखत आहे. बैलाने उत्तर दिले, याला मी काय करू? तू आदल्या जन्मी मासिक धर्म असताना स्पर्श दोष घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. मीही आज उपाशीच आहे. आज त्याचे श्राद्ध फुकट गेले. हे भाषण मुलाने ऐकले. तो लगेच उठून बाहेर आला. त्याने बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातले आणि दोघांना चांगले पाणी प्यायला दिले. तो मनात दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि घोर अरण्यात गेला. तिथे त्याने ऋषींचा मेळा पाहिला. त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलाने सांगितले, माझ्या वडिलांना बैलाचा आणि आईला कुत्रीचा जन्म मिळाला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्या ऋषींनी सांगितले, तू ऋषीपंचमीचे व्रत कर. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पंचमीला दुपारच्या वेळी नदीवर जावे. आघाड्याची प्रार्थना करावी. त्यांच्या काष्टाने दंत दावन करावे. आवळकाठी कुठून घ्यावी. तीळ वाटून घ्यावे. ते तेल केसांना लावावे. मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्रे नेसावी. चांगल्या ठिकाणी जावे. अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी. असे 7 वर्ष करावे. शेवटी उद्यापन करावे. या व्रताने रजस्वला दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते आणि नाना तीर्थांच्या स्नानाचे पुण्य लागते. नाना प्रकारच्या दानांचे पुण्य लागते. मनी इच्छित कार्य होते. मुलाने ते कार्य केले. त्याचे पुण्य आईवडिलांना दिले. त्या पुण्याने त्यांचा रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरले. बैल सुंदर पुरुष झाला आणि कुत्री सुंदर स्त्री झाली. दोघे विमानात बसून स्वर्गात गेले. मुलाचा हेतू पूर्ण झाला. श्री परमेश्वरार्पणमस्तु. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती आवडली असेल, कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.